कॅल्क्युलेट द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इफ ब्लॉक वेइंग 600 न्यूटन रेस्टिंग ऑन रफ हॉरिझॉन्टल प्लेन. शब्द आहे रफ हॉरिझॉन्टल प्लेन कॅन बी मूव बाय अ फोर्स. मूव होतोय बरं का. मूव बाय अ फोर्स किती 150 न्यूटन 150 न्यूटन अप्लाइड ॲट अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ हॉरिझॉन्टल. म्हणजे पहिली डायग्राम ड्रॉ करू. एक 600 न्यूटनचा मी वेट दाखवतो. लगेच ही डायग्राम ड्रॉ करतो. एक हॉरिझॉन्टल तुम्हाला हे दाखवलं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी किती रे 600 न्यूटनचा सेल्फ वेट आहे. खाली दाखवलं बघा 600 न्यूटनचा सेल्फ वेट दाखवलं इथपर्यंत. आता काय म्हणतोय एक फोर्स आहे कितीचा रे 150 न्यूटनचा अप्लाइड ॲट अन अँगल ऑफ 60 विथ हॉरिझॉन्टल आहे. म्हणजे हा जर एक्स ऍक्सिस धरला आपण आणि हा वाय ऍक्सिस धरला तर या ठिकाणी असा जो फोर्स आहे हा पी लावलाय फोर्स कितीचा आहे 150 न्यूटनचा फोर्स आहे. आणि अँगल कितीचा आहे विथ हॉरिझॉन्टल म्हणजे हा हॉरिझॉन्टल आहे ना इथे अँगल आहे 60 डिग्रीचा. बरोबर. तर त्याने काय विचारलंय कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. हा 60 डिग्रीचा अँगल आहे. तर म्यू किती आहे असं त्यांनी विचारलं. आताच आपण सॉल्व्ह केला होता या पद्धतीचा प्रॉब्लेम. तर याला परत मी काय करतो समजण्यासाठी एफबीडी ड्रॉ करतो परत. इथून मी स्टार्ट करेन. ठरलं आपलं एक्स आणि वाय ऍक्सिस दाखवणं. आता याचं सेल्फ वेट स्वतःचं वजन 600 खाली चाललंय. 600 न्यूटन खाली चाललं आहे. बरोबर. तर याला अपोजिट काय असते तुमची वर नॉर्मल रिएक्शन असते ती आर इथे दाखवून देतो बघा मी. आर इथे दाखवतो. झालं जे दिसतंय ते वर का. हा रफ सरफेस आहे. त्याच्यानंतर हा फोर्स पी आहे. हा फोर्स पी आहे. बरोबर. याला इकडे ओढतोय. किती आहे 150 न्यूटनचा आणि अँगल किती 60 डिग्रीचा. याला कुठं ओढतो इकडे ओढतो. याची मोशन कुठं आहे मोशन या साईडला याची. जर याची मोशन इकडे आहे तर अपोजिट साईडला फ्रिक्शन राहील. ते काय असेल इकडे जाईल तुमचं फ्रिक्शन एफ मस्त होतो म्यू इंटू आर. ठरलं. आता याला रिझॉल्व्ह करणार. याला रिझॉल्व्ह केला. याला जर मी असा रिझॉल्व्ह केला हे आठवतच तुम्हाला ज्या साईडला अँगल त्या साईडला कॉस. मग 150 कॉस 60 आणि इथं किती येईल रे 150 साइन 60. रिझॉल्व्ह केला. आता ठरल्याप्रमाणे आपण याला एका डायग्राम मध्ये ऍड करू. एकाच डायग्राम मध्ये आणू. स्टेप 2 स्टेप 1 बाय लिमिटिंग इक्विलिब्रियम. बघा आता ही डायग्राम ठरल्याप्रमाणे एक्स आणि वाय ऍक्सिस आणून इथं एवढे डायग्राम एक्झाम मध्ये फक्त 2 डायग्राम ड्रॉ केलं तरी चालतंय. याच्यानंतर मी सांगतो डायरेक्ट पुढची डायग्राम ड्रॉ केली तरी चालतं. पण आता फक्त तुम्हाला समजण्यासाठी आहे. तर रिॲक्शन आर 600 न्यूटनचा स्वतःचा सेल्फ वेट. त्याच्यानंतर हा म्यू आर इकडे चालला आहे. हा म्यू आर दाखवला. बरोबर. आता बघ रे व्यवस्थित लक्ष दे. हा बघ हा 150 60 आहे ना वर चाललाय ना इथं दाखवून दिला 150 साइन 60. आणि हा जो आहे ना हा कसा चाललाय उजवीकडे चाललाय म्हणून 150 कॉस 60. ठीक. आता एक्स वाय ऍक्सिस मध्ये दाखवतो मी याला. फक्त एक्स आणि वाय ऍक्सिस मध्ये म्हणजे एक्झाम मध्ये तुम्ही या डायग्राम नंतर डायरेक्ट ही डायग्राम जरी ड्रॉ केली तरी चालणार आहे. तर सगळ्यात पहिले आर. त्याच्यानंतर 150 साइन 60 इकडे चाललाय तो 150 कॉस 60. त्याच्यानंतर काय आपला ठरलाय हा किती 600 आणि इकडे म्यू आर. आपल्याला म्यू आर त्याने आपल्याला काय विचारलंय म्यू विचारलं हे विचारलं. ठरल्याप्रमाणे समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. एफ वाय वर जाणार पॉझिटिव्ह खाली येणार निगेटिव्ह. हा वर जातोय आर म्हणून पॉझिटिव्ह प्लस 150 साइन 60 हा वर चालला म्हणून पॉझिटिव्ह. आता हा मायनस 600 इज इक्वल टू 0. आता कॅल्क्युलेटर घ्यायचं. पण त्याच्या आधी हे तिकडे जाऊ देऊ. आर इज इक्वल टू 600 तिकडे गेला प्लस झाला मायनस 150 साइन 60. कॅल्क्युलेट करणार कॅल्क्युलेटर मध्ये 600 मायनस 150 साइन 60 इक्वल करा किती आला 470. आर तुमचा आला 470 न्यूटन.
ठरल्याप्रमाणे आता काय करेल, समेशन एफ एक्स देईल. एफ एक्स समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0. उजवीकडे जाणारे पॉझिटिव्ह, डावीकडे येणार निगेटिव्ह. उजवीकडे चालला हा पॉझिटिव्ह 150 कॉस 60 हा मायनस म्यू आर इज इक्वल टू 0. आता बघा 150 कॉस 60 इज इक्वल टू म्यू आर. आता 150 कॉस 60 इज इक्वल टू म्यू माहित नाही, आर माहिती किती 470 आलेला आहे, मल्टिप्लाय बाय 470. आता हा इकडे गेला डिवाइड झाला. 150 कॉस 60 डिवायडेड बाय 470 इज इक्वल टू 0. सॉरी हे बघा चुकलं, इज इक्वल टू म्यू. म्यू येईल ना फक्त. घ्या कॅल्क्युलेटर. 150 कॉस 60 डिवायडेड बाय 470 इक्वल करा. किती आला म्यू? म्यू आला 0.159. म्हणजेच किती आला? म्यू इज इक्वल टू 0.16. हा आला तुमचा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम होता समर 2019. याच्यात डायग्राम दिलेली नव्हती, तर डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची. ही डायग्राम नंतर ही डायग्राम ड्रॉ करायची. डायरेक्ट तुम्ही ही डायग्राम जरी ड्रॉ केली तरी चालणार. ठीक. नेक्स्ट.